So either 1 year or 3 years. So various आपण सर्टिफिकेट कोर्स करून फेलोशिप करून किंवा 3 वर्षाचं सुपर स्पेशलायझेशन करून याची आपण प्रॅक्टिस करतो. सो हिअर वी ट्रीट द पेन विच हॅव नो रिझन. जसं म्हटल्याप्रमाणे जर नागिन झाली आणि नागिनीनंतरचं जे दुखणं आहे त्याच्यासाठी म्हणून जी औषधं किंवा औषधानंतर सुद्धा ते थांबलं नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण इंजेक्शन त्यांना देतो आणि त्याच्याने ते दुखणं थांबवतो. पण याच्यात आता ॲनेस्थेटिस्टच का? सो ॲनेस्थेटिस्ट सांगितल्याप्रमाणे त्यांना बॉडीची फिजिओलॉजी माहिती असते. प्लस जेव्हा ते ॲनेस्थेशियाचा अभ्यासक्रम करतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन त्यांना अपेक्षित असतं शिकणं आणि त्याच्यात तरबेज होणं किंवा स्पेशल होणं. तर याचाच उपयोग ते ॲज अ पेन फिजिशियन पण करू शकतात. म्हटले कुठले अवयव, कुठल्या नसा कुठून जात आहेत, त्यांचं तिथलं जागा काय आहे, त्यांना लागणारी औषधं काय आहेत, कुठलं इंजेक्शन द्यायचं आहे, याचं ज्ञान हे 3 वर्षात त्यांना भरपूर झालेलं असतं आणि प्रॅक्टिसही झालेली असते. त्यामुळे जेव्हा क्रॉनिक पेनच्या ज्या प्रोसिजर करायच्या असतात त्याला वेगळ्या प्रकारच्या इंजेक्शन द्यावे लागतात. पण नाव सिन्स ही इज ट्रेन्ड इन टू दॅट ही कॅन परफॉर्म दोज व्हेरी वेल. ओके. मग सोनोग्राफीच्या अंडर करतो किंवा एक्सरेमध्ये बघून करतो आपण, पण त्या अचूक ठिकाणी आपण देणं अपेक्षित आहे. आपण हर्पिसचंच परत एक्झाम्पल घेऊया. इथे जर हर्पिसचा पट्टा उमटलेला आहे तर ह्याला इंजेक्शन कुठलं द्यायचं, तर ते बरगडीच्या अगदी जवळ ती नस जाते ओके. आणि ती नस पकडून तिथे आम्ही इंजेक्शन देतो.